आहे वळूया दुसऱ्या बातमीकडे। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आज उद्घाटन होत आहे आणि या उद्घाटनाच्या दिवशी सकाळपासूनच शहरांमध्ये मोठी रेलचेल पाहायला मिळते। या नाट्य दिंडीला पिंपरी चिंचवडकरांचं श्रद्धास्थान असलेलं महासाधू मोरया गोसावी या मंदिरापासून सुरुवात होते। अवघ्या काही वेळातच या नाट्य दिंडीला सुरुवात होणार आहे। नाट्य दिंडी महासाधू मोरया गोसावी या मंदिरापासून ते मुख्य मंडप मोरया ग्राउंड इथपर्यंत असणार आहे। शहरातून काढण्यात येणाऱ्या दिंडीमध्ये पिंपरी चिंचवडकरांचा मोठा सहभाग पाहायला मिळतोय आणि या नाट्य दिंडीमध्ये अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत। अविनाश, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आज उद्घाटन आहे आणि याच पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात दिंडीचं आयोजनही करण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात ताजा तपशील। हो, नक्कीच मोठ्या आज पहाटेपासून मोठ्या उत्साहामध्ये पिंपरी चिंचवडकरांनी महादेव साधू मोरया गोसावी या मंदिराजवळ गर्दी केली होती आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये चिमुकले असेल किंवा ज्येष्ठ असेल मोठ्या प्रमाणामध्ये या उत्साहात सामील झालेलं पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये पिंपरी चिंचवडकर असतील किंवा वेगवेगळ्या कलाकारांनी वेगवेगळी वेशभूषा केलेली आहे। ही दिंडी आता महादेव साधू मोरया गोसावी या मंदिरापासून दिंडीला सुरुवात झालेली आहे। मुख्य मंडपापर्यंत ही दिंडी निघालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक यामध्ये सामील झालेले आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक असतील किंवा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कलाकार असतील या दिंडीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। जी अविनाश, तिथे मोठ्या प्रमाणात तिथे सहभागी झालेले आहेत, चिमुकले असो तरुण असो, त्यांच्याशी तुम्ही बातचीत करू शकता का? अविनाश, तुमचा आवाज खूप दुरून येतोय। टाळकरी भजनी मंडळ ते कलाकार देखील आपल्या या दिंडीमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। त्याचबरोबर